नमस्कार मैत्रिणींनो, मी कुसुम बेसिक टीचिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. चला तुम्हाला या साडीमधलं खूप सुंदर अशी ब्लाऊज डिझाईन दाखवते. ही साडी आहे आणि या साडीमधलं हे काठपदराचं ब्लाऊज आहे. इथं अस्तर घेतलं आहे मी आणि त्याची मी आता डब्बलची घडी घालणार आहे. बंद बाजू माझ्याकडे ठेवली, एकदम व्यवस्थित घडी घालून घेतली आणि बंद बाजू माझ्याकडे ठेवली. घडी घेतली मी तर 9.5ची, उंची घेणार आहे इथं 14ची. आता हा चौरस इथं मी कट करून घेते. आता बंद बाजूकडून मी 2.5 वरती गळ्याला निशाणी करते, 3 वरती शोल्डरला आणि 6 वरती मुंडा. चौरस करून घेतला आणि इथं गळा घेणार आहे मी 10चा. चौरस करून घेतला, मुंड्याला 1 इंच आकार दिला आणि आतील बाजूने मी गळा घेणार आहे इथं. असं आतील बाजूने गळा घेऊन बाहेरच्या साईडने 1 इंच घेऊन खालच्या साईडने गोल आकार दिला आणि त्यानंतर मी साईडने 1 इंचावरती आहे तसंच परफेक्ट आकार दिला आणि इथं मध्ये एक पाकळी तयार केली आणि इथं असं मधला पॅच तयार करून घेतला गोल गळ्याचा. इथं मुंडा कट करून घेतला आणि इथं गळा कट करून घेते. इथं ही जी पाकळी ती कट करून घेते आणि इथं जो गोल आकार आहे तो कट करून घेते. आता इथं मी डब्बलचं कॅनव्हास घेतलं आणि त्यावरती जे म्हणजे अस्तरचं कटिंग केलं ते असं परफेक्ट ठेवून घेतलं बंद बाजूकडून आणि त्यानंतर मी पुढच्या साईडनी परफेक्ट जसं आकार त्या आकारानुसार पेननी इथं आखून घेते. पेननी इथं आखून घेतलं आणि साईडनी 1 इंचावरती साईडने आखून घ्यायचं. हा गळ्याचा पॅच इथं मी तयार करणार आहे. त्यासाठी इथं कटिंग करून घेणार आहे. आता बाहेरच्या साईडनी परफेक्ट अशी कटिंग करून घेते. आणि हा जो मधला पॅच आहे तो डब्बलचं कॅनव्हास घेतलं, त्यावरती ठेवून घेतलं आणि इथं पेननी साईडने 1 इंच जागा ठेवली आणि परफेक्ट आहे तसंच कटिंग करून घेतलं उंचीप्रमाणे. पुन्हा इथं डब्बलचा कपडा घेतला आणि जे म्हणजे मधली जी पाकळी आहे ना ती मी इथं कॅनव्हासवरती डब्बलची काढून घेणार आहे. साईडने 1 इंच जागा ठेवणार आहे आणि पुढच्या साईडने एकदम परफेक्ट आखून घेणार आहे. तुम्ही बघू शकता पुढच्या साईडने एकदम परफेक्ट आखून घेणार आहे आणि साईडने मी थोडीशी जागा ठेवणार आहे. साईडने मी 1 इंच तरी जागा ठेवणार आहे. आणि ही पाकळी इथं मी कट करून घेतली. आता हा जो काठ आहे त्या काठावरती मी हा जो पॅच आहे तो असा परफेक्ट ठेवून घेतला. गळ्याचा पॅच मी तर ठेवून घेतला आणि जसं कॅनव्हासचं कटिंग केलं त्याच पद्धतीने इथं काठावरती मी कटिंग करून घेणार आहे. आणि हा जो साडीचा कपडा थोडासा काढलाय मी त्यावरती ही जी मधली पाकळी ती मी तर कट करून घेणार आहे. आता इथं मी साडीचा कपडा घेतला, डब्बलचा ठेवला, त्यावरती जे अस्तरचं कटिंग केलं ते परफेक्ट असं ठेवून घेतलं आणि कटिंग करून घेते. तुम्ही बघू शकता इथं मी ब्लाऊज पीसचा डबल कपडा घेतला आणि त्यावरती हा जो मधला पॅच आहे तो मी इथं कट करून घेणार आहे.
आणि आता मी तर डब्बलचा कपडा घेतला अस्तरचा आणि त्यावरती हा जो पॅच आहे तो परफेक्ट कटिंग करून घेते. तर आता हे दोन्ही पॅच मी तर एकावर एक ठेवून घेतलं, म्हणजे डब्बल कपडा ठेवला आणि त्यावरती हे ठेवून घेतलं आणि इथं हे सेम टू सेम असंच कटिंग करणार आहे. कारण हे कॅनव्हासचं जसं मी कटिंग केलं तसंच इथं अस्तरवरती कटिंग करून घेतलं. तर तुम्ही बघू शकता मी आता हे जे मधले पॅच आहे ते मी कॅनव्हास खाली ठेवते, त्यावरती अस्तर ठेवते आणि त्यावरती जी आपल्याला डिझाईन जोडायची आहे तर ती ठेवणार आहे. तर मी ते एक टिप मारून घेते कॅनव्हासला आणि त्यावरती डबल टिप मारून घेते. तर खाली कपडा ठेवा, त्यावरती अस्तर ठेवा आणि त्यावरती कॅनव्हास ठेवा आणि एक टिप मारून घ्या. कैचीने जरा जरा कट करून घ्या आणि त्यावरती अजून एक टिप मारून घेतली आहे मी निसटू नये म्हणून. आणि हे उलटं करून घ्यायचं आणि वरच्या साईडने एक दाबटीप देऊन घ्यायची, अशी परफेक्ट दाबटीप देऊन घ्यायची. आणि आता यावरती आपण एक लेस लावून घेऊ. पुन्हा खालच्या साईडने 1 इंचावरती ही लेस लावून घेऊ. त्यानंतर पुन्हा खालच्या साईडने 1 इंचावरती ही लेस लावून घेऊ. आता ही जी पाकळी आहे ना याला आपण एक लेस लावून घेऊ. दुसऱ्या पाकळीला पण आपण एक लेस लावून घेऊ. हे जे मधले पॅच आहे याला आपण सगळ्यांना आधी लेस लावून घ्यायची. आता उलट्या साईडने ठेवायचं आणि उलट्या साईडने हे पॅच असे दोन्ही सारखे ठेवून घ्यायचे, उलटे सुलटे नाही होईल. तर त्यासाठी दोन्ही बाजूनी सारखे ठेवून घ्यायचे आणि त्यावरती गळ्याच्या बाजूने एक टिप मारून घ्यायची आणि कडाने जरा जरा गळ्याच्या साईडला साळून घ्यायचं आणि पॅच वरच्या साईडने काढून घ्यायचं. त्यावरती पुन्हा एक दाबटीप देऊन घ्यायची गळ्याच्या बाजूने. त्यानंतर साईडनी पण एक टिप मारून घ्यायची. दुसऱ्या पॅचला पण आपण तसंच करायचं आहे, उलट्या साईडने गळ्याच्या बाजूने एक टिप मारून घ्यायची आणि त्यानंतर वरच्या साईडने काढून घ्यायचं आणि एक टिप मारून घ्यायची दाबटीप. आणि मैत्रिणींना तुम्हाला जर माझे प्रिन्स कट फोरटक डिझाईनचे कटोरी सगळे पॅटर्न आहे माझ्याकडं, तुम्हाला जर घ्यायचे असेल तर 88 055 74 046 या नंबरला कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. भरपूर जणींनी घेतले आत्तापर्यंत, छान बसतात. घ्यायचे असेल तर नक्कीच घ्या. फक्त ठेवायचे आहे, कटिंग करायची आणि शिवायचे. तर इथं तुम्ही बघू शकता मी चौकन तयार केले आणि चौकन तयार केल्याच्यानंतर याचे कोने तयार करणार. तर असे कोने तयार करून घेणार. सगळे असे कोने तयार केल्याच्यानंतर जे मधला पॅच आहे त्याला असं मध्यभागी आखून घेणार आणि त्यावरती हे कोने असे ठेवून घेणार. एका बाजूने असे ठेवून घेतले. आता दुसऱ्या साईडने पण मी असे कोने ठेवून घेणार. दुसरा कोना पण इथं ठेवून घेणार आणि शिलाई करून घेणार. त्यावरती मी एक लेस लावून घेणार, अशी लेस लावून त्यावरती एक लेस लावून घेणार. त्यावरती दाबटीप देऊन घेतली आणि पुन्हा अजून एक साईडला एक लेस लावून घेतली. आता हे जे 2 पार्ट असे ठेवून घ्यायचे, एका बाजूने टिप मारून घ्यायची, दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण एक टिप मारून घेऊ. आणि साईडला आपण अशी लेस लावून घेऊ, गळ्याच्या बाजूने अशी लेस लावून घेऊ. तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझे कटोरी प्रिन्स कट फोरटक डिझाईनचे पॅटर्न जर घ्यायचे असेल तर 88 055 74 046 या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. मी तुम्हाला नक्कीच माहिती सांगेल. पॅटर्न घ्यायचे आणि फक्त ब्लाऊज पीसवर ठेवायचे, कटिंग करायचे आणि शिवायचं. जर घ्यायचे असेल, पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप करा. आणि तुम्ही बघू शकता साईडला मी एक लेस घेतली आहे आणि ती अशी दाबटीप देऊन इथं जॉईंट केली. तर तुम्ही बघू शकता इथं साईडला मी ही लेस लावून घेतली आणि दुसऱ्या बाजूने पण इथंही लेस लावून घेते. आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा आणि सबस्क्राईब ज्यांनी ज्यांनी नसेल करेल तर सबस्क्राईब करा. आणि तुम्ही बघू शकता मी इथं कमरेची पट्टी वरच्या साईडने ठेवली आणि त्यावरती दाबटीप देऊन घेतली.
आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर नक्कीच घ्यायची असेल ना माझी पॅटर्न, खरंच घ्या. खूप छान बसतात. भरपूर जणींनी घेतले. फक्त ठेवायचे आहे, कटिंग करायची आणि शिवायची. त्यावरती मापे वगैरे सगळं मी दिलेलं असतं. लहान साईज, मोठी साईज, मिडियम साईज सगळी साईज आहे माझ्याकडं. तर सगळ्या साईजमध्ये तुम्हाला पॅटर्न भेटतील. तुम्हाला जर घ्यायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा 88 055 74 046 ह्या नंबरला. आणि मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि पॅटर्न घेण्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर 88 055 74 046 या नंबरला नक्कीच कॉन्टॅक्ट करा किंवा व्हॉट्सअप.